आपण हिंदू आहोत आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव असं म्हणतात की आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा आम्ही सत्कार करणं हे आम्ही आमचं परम भाग्य समजतो. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू सो मच. सामना क्रमांक 2 भेटीस आलाय. BMG ग्रुप महाराष्ट्र राज्य विपक्ष हत्यारा टायगर असा सामना आहे आणि BMG ग्रुप बॅटिंग करतोय. पहिल्या बॉलवरती गोल्डन विकेट उमेश बादचे. नेक्स्ट बॉल ओ इथे एच ठिकाण वॉट अ बॉल 2 विकेट. काय सुरुवात आहे. तर टायगर टायगर म्हटलं तर या नावातच दहशत आहे. आपलं ते थांबेल का आणि तो थांबत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलवरती 2 महत्वाचे फलंदाज माघारी परतले गेलेत. पहिल्या बॉलवरती उमेश आणि दुसऱ्या बॉलवरती बाद होणारा फलंदाज भूषण. विकेट किपर बबलून टिपलेला हा झेल अप्रतिम होता आणि त्याची निवड ती सध्याच्या घडीला चांगल्याच पद्धतीने पाहायला मिळते. 2 बॉल 2 विकेट. न्यू बॅटर इन फलंदाज क्रमांक 4 धनंजय हिलाल. हा चांगला फलंदाज आहे. टेनिस बॉल क्रिकेट गेली कित्येक वर्ष धनंजयने गाजवले. अगदी उसाटणे संघामध्ये सुद्धा खेळताना आपण पाहतोय धनंजय हिलालला आणि आज या ICPL मध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि गतवर्षी 2 कूलर होते. ते 2 कूलर पटकावणारा हा खेळाडू दरम्यान पा हॅट्रिकचा बॉल होता आणि गोलंदाजानं हा वाईट बॉल टाकलाय. किडे असं कधी पाहायला मिळत नाही हॅट्रिकचा बॉल वाईट. परंतु स्वप्नील हॅट्रिकचा बॉल असताना वाईट बॉल टाकला. नेक्स्ट बॉल धनंजय ओ स्विंग अँड कमालीचा बॉल होता. काही वेळेसाठी असं वाटलं होतं की इथे बॅटची एज लागली का परंतु नाहीये. ते डॉट बॉल. काय बॉलिंग करतोय सध्याच्या घडीला. पॉवर प्लेचे पहिलं षटक आहे स्वप्नीलचं. लाजवाब. डाव्या त्याचा गोलंदाज अपील यस फिंगर ऑन आहे. LBW ची विकेट. 3 फलंदाज माघारी परतले शून्यावरती. आघाडीचे 3 फलंदाज माघारी. तिसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या BMG ग्रुप महाराष्ट्र राज्य टीमला. फलंदाज धनंजय हिलाल बॅक टू द पॉवलॅन. रिफ्लेक्शन पाहू शकता तुम्ही. टप्पा पडला. पिचिंग लाईन यस परफेक्ट होते आणि पंचांचा अचूक निर्णय. पंचांनी बोट लगेच आकाशाकडे आणि फलंदाज पॅव्हलियन कक्षाकडे. स्वप्नील
नेवसे येस स्वप्नील नेवसे. बाला आला आणि पहिला बॉल वाईड आहे बालासाठी. आणि आतापर्यंत धावपलकावरती लागल्या 2 आणि 3 फलंदाज बाद आहेत. त्यामुळे 2 वाईडच्याच धावा आहेत. स्वप्नीलचा पुढचा बॉल. हो इथे शरीराचा वेध आहे परंतु पिचिंग खराब आहे या बॉलची. दरम्यान हा डॉट बॉलच आहे. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावपलकावरती अवघ्या 2 आणि 3 फलंदाज माघारी पलटलेत. शेवटचं बॉल आहे. स्वप्नील काय गोलंदाजी करते. त्याला टायगर्स कडनं पहिला षटक. हो इथे डॉट बॉल आहे. सबमरीन डिलिव्हरी टाकली आहे. चांगले षटक इकॉनॉमिकल षटक. 2 धावा वाईटच्या माध्यमातून आल्यात आणि 3 विकेट पटकावणारा गोलंदाज स्वप्नील नेवसेचं षटक समाप्त आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 2 आणि गडी बाद झाले 3. येस रिप्ले ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता पहिल्या बॉलवरती गोल्डन विकेट उमेशची. कॉटन बॉलची विकेट आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती फलंदाज जो विकेट किपरनं चांगला अमित भगत. त्याच्यानंतर धनंजय हिलाल. LBW ची ही विकेट बहुमूल्य विकेट होती. मॅचची इम्पॉर्टंट विकेट. त्याच्यानंतर हा डॉट बॉल शेवटचा. स्वप्नील या गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय कोणाकडनं. चला नाव आमच्यापर्यंत पोहोचत नाही परंतु पारितोषिक आहे 500 रुपयाचं. नवीन गोलंदाज संदीप चव्हाण आणि पहिल्या बॉलवरती लेट कट बॉल जाई थर्ड मॅनला. हा पहिला चौकार. बॅट मधनं ही पहिली धाव आली. मंचावरती पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुमित हा राहिलाय. त्याला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. सन्माननीय अमोलजी जरे साहेबांच्या शुभ हस्ते. तर सुमित यायचं आपण. खरं तर या स्पर्धेचे आमचे मुख्य आधारस्तंभ आहेत अमोलजी जरे साहेब यांच्या शुभ हस्ते इथे पुरस्कार दिला जाईल. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये अजून एक चौकार राहुल भोईरच्या बॅटनं पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 बॉल 2 चौकार. 12th मॅन. थोडासा आवाज शांत असू द्या कारण या स्वप्नील ज्यानं पहिलं षटक हाताळलं त्याच्यासाठी त्या चांगल्या गोलंदाजीबद्दल त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. त्यामुळे सामना समाप्त झाल्यानंतर देणार आहोत. संदीप चव्हाण न्यू गोलंदाज. हो फटका चांगला आहे परंतु मिड विकेटला फिल्डर आहे डीप मध्ये आणि इथे एकच धाव. सिंगल फक्त सिंगल पाहायला मिळतोय. त्यामुळं 1च्या मदतीने टोटल धाव पलकावरती 11 ऑन बोर्ड. 11 धावा 1 और 1 11 असं आपण म्हणू शकतोय. आणि राहुलचं कौतुक करावं लागेल कारण त्याने 2 बॉल 2 चौकार. कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर फक्त 2च धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये 9 आल्यात. आता बाला नवीन बॅटर आलाय. बाला आलाय त्यामुळं आता बाळा कशा पद्धतीनं इथे बॅटिंग करेल ह्या डावाला सावरावा लागेल. संदीप चव्हाण हा गोलंदाज द्वितीय षटकामध्ये सेकंड पॉवर प्लेचं षटक आहे. बाला गायकवाड ऑन स्ट्राइक. पहिला बॉल फुलटॉस. गॅप शोधलाय. गॅप भरपूर मोठा. तिकडे धावांचा नाही तोटा. मिळतील 4. चौकार आलाय.
या ओव्हरचा हा तिसरा चौकार. बाला आला आणि मैदानाच्या आतमध्ये आता धावांचा वेग वाढलाय. त्यामुळे असं म्हणू शकतो बाला आला आणि धावा पण आल्या. चौकार आलाय. 15 धावा धावफलकावरती. आता प्रोजेक्टचा स्कोर कारण 45च्या घरापर्यंत पोहोचताना पाहायला मिळतोय. अजून वाढेल यात शंका नाहीये कारण बाला है तो सब है. लेकिन इस बीच ये गेंद काफी बढ़िया थी. विकेट कीपर सांगतोय की हा बॉल असं टाकायचं होतं. जो मागचा बॉल तू टाकला होता संदीप तो चुकीचा होता. फुलटॉस बॉल. त्याच्यानंतर चांगलं कमबॅक आहे. येस फुलटॉस. इकडे फिल्डिंग कर आणि बॉल लॉंग ऑफच्या पलीकडे. हा चौकार हा चौथा चौकार आहे. फिल्डर पाहिला ती पण तिकडे ज्यानं फिल्डिंग खराब केली आहे चेतन होते. ओ अगदी 2 टांगों के बीच में से गेंद हो गई फरार. 4 चौकार आलेत. असं गावठी भाषेत म्हणायचं तर 2 ढँगांच्या मधनं बॉल फरार झालाय. चौकार आलाय. खरं तर केडी तिकडे फिल्डर चांगलाच असायला हवा. थोडासा स्टँडर्ड आपल्याला फिल्डिंगचा दर्जा जो आहे तो थोडासा कमी पाहायला मिळाला. अगदी आता सांगतात बाकीचे फिल्डर की यार बॉल कसा अडवायचा. बॉल असा नाही अडवायचा कारण इथनं बॉल ढँगांच्या मधनं जातोच म्हणा. थोडीशी एन्जॉयमेंट व्हायला हवी कारण ही आपल्या लीगच्या मॅचेस इंटर कॉलनी मॅचेस आहेत. त्यामुळं जिंदगी का भरोसा नहीं. आज है तो कल नहीं. कल किस तो आज है तो हंसी खुशी मजाक करके जी लो. किसको पता कल का सूरज कौन देखेगा या नहीं देखेगा. मॅच ऑन आहे. 19 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनं. नवीन गोलंदाज स्वप्नील ज्याला 500 रुपयाचं 19 धावा 19 ऑन बोर्ड. स्वप्नील आपल्या सेकंड स्पेल मध्ये आलाय. चला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती आहे की आपण लगेच सामन्याला सुरुवात करा कारण वेळ आपल्याकडे तिथेही गमावला गेलाय. हो इकडे ही चालाकी आहे विकेट किपरची. जर फलंदाजानं स्ट्राईक सोडली असती तर लगेच काम तमाम. कारण आमचे बबलू बघत आहेत तिकडे. येस ची रात्र सोबत होते आणि आज इंटर कॉलनीज मध्ये विरोधात आहेत. राहुल भोईर समोर आहे. ओ अजून एकदा वॉट अ बॉल. काय बॉलिंग आहे स्वप्नील. अप्रतिम. अगदी जणू काही तोच षटक पाहायला मिळतो की काय अशा पद्धतीने गोलंदाजी. ज्या पहिल्या षटकामध्ये त्यानं बॅटिंग मध्ये बॅटच्या साहाय्याने एकही फलंदाजाला धाव बनवून दिली नाही. अगदी 2 वाईटच्या माध्यमातून धावा आहेत. अद्याप इथे 2 टाकलेत बॉल. दोन्ही डॉट बॉल आहेत. आता बॅट बदलवली. आता बॅट बदलवण्याच्या नंतर काय घडेल हे पाहावं लागेल. ओ फटका चांगला आहे. इनफिल्डला क्लिअर केलाय. डी पेक्षा कव्हरच्या वरना यूज अँड मॅक्सिमम षटकार आहे. ये बल्ले की ताकत है भाई. हमने ऐसा ही बल्ला नहीं मंगाया. मानो ये बल्ला जादुई बल्ला है. देखिए क्या बेहतरीन स्ट्रोक था. हेलीकॉप्टर लेकिन बाहर वाला हेलीकॉप्टर था. ये सीधा वाला नहीं है बाहर वाला था. 6 रन मिले इसके ऊपर. भरपूर चांगला फटका होता. आणि आता आधीच्या क्रिकेटमध्ये असे तुम्हाला बॅट्स बदलवायला मिळत नव्हते परंतु आता आपल्याकडे आहे. हो दरम्यान इथे चांगला बॉल आहे. तेच तरार बॉल टाकला होता कारण आधीचे
बॉल आपण स्वप्नीलनं जवळनं डॉट बॉल काढले. तिसरा बॉल नेमका त्याच पद्धतीने टाकला, तिथे चांगला फटका षटकार आला. त्याच्यानंतर थोडं गती हा डॉट डीप गलीला फिल्डर तैनात दरम्यान एकच धाव आहे. 26 धावा आहेत धावपलकावर. ते शेवटचा बॉल आहे. सुनीलला 9 धावा आहेत. षटकार आलाय त्याच्यामध्ये एक, म्हणजे आतापर्यंत 7 धावा त्याने या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. ओ लीडिंग एज एजन ड्रॉप पांडेजी, जे मागच्या मुवमेंट मध्ये आपण पाहिलं होतं की फिल्डरला सांगत होते बॉल कसं पकडायचा, आणि आता स्वतः झेल ड्रॉप केलाय. आता क्रिकेट के मुकाबले में ये होता है, अपने जीवन में भी ऐसा होता है कि हम दूसरे को संदेश अच्छा देते कि भाई ऐसा होना चाहिए, लेकिन खुद के ऊपर जब बारी आती ना तो साला हमारा पैर वहां पे फिसलता है. यस. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू. स्वप्नीलच्या चांगल्या षटकाची इथे समाप्ती झाली. शेवटच्या बॉल होते अजून चौथी विकेट त्याची पांडेजीने गमावली असं आपण म्हणू शकतो. कारण 3 षटके समाप्त आहेत. 27 धावा 3 फलंदाज जे पहिल्या ओव्हरमध्ये आलेत. त्याच्यानंतर आता झाले. हॅलो. चला पण अंपायर्स थोडस फास्ट खेळायचं, कारण 3 षटकं समाप्त झालीत आणि जवळजवळ 20 मिनिटं खर्च व्हायला आली. त्या गोष्टीकडे थोडस फोकस असू द्या. नवीन गोलंदाज पिंटू बाला. मी तर म्हणेल बालामुळेच आलेत, कारण बाला आलाय आणि धावा लागतात बीएमजी ग्रुपसाठी धाव फलकावर. म्हणजे बालाचं येणं किती चांगलं आहे. पिंटू डाव्या हाताचा गोलंदाज, वॉटर स्ट्रोक असं म्हणतात. स्वाग से करेंगे हम तुम्हारा स्वागत हे म्हणत असताना फलंदाज बालानं ठोकलाय पिंटू वरती. हा खडीकणीत षटकार. बाला नाही, राहुल आहे. राहुल आहे स्ट्रायकर एंडला, त्यामुळं राहुलच्या बॅटनं षटकार आलाय. राहुल जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत धावा बरसणार यात शंका नाही. हो बॅटची आतली कडा आहे, फिल्डर आहेत. यस, आता बॉलला अडवलंय. मागच्या चुकीची भरपाई आहे, हे करावंच लागेल. पांडेजी थोडेसे नाराज आहेत की यार कॅच पकडता आली असती तर आता थोडंसं चित्र बदललं असतं, परंतु नाही. आणि आता 33 धावा 3 विकेट, तिसरं षटक समाप्त झालंय. त्याच्यानंतर 2 बॉल आतापर्यंत समाप्त झाले. पुढचा बॉल, हो फुलटॉस, वॉटर स्ट्रोक, अगदी शरीराला झोकलेला गॅप आहे मोठा, आणि तिथे धावांचा नाही तोटा, मिळतील 4 चौकार. हॅलो हॅलो. नक्कीच सर, या मध्ये आपण आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत सत्कार करणार आहे, कारण वेळेच्या अभावी त्यांना थोडं कामं आहेत, त्यामुळे इथे आपण सर्व मान्यवरांचं स्वागत सत्कार करणार आहे.
नेक्स्ट बॉल फुल टॉस, कैच का मौका बनेगा, खिलाड़ी बॉल के नीचे और एक कैच को पकड़ लिया, बेहतरीन कैच। नक्कीच Wicket यामध्ये result. मी आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री अमोलजी जरे साहेब, ओनर आणि फाउंडर श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे यांचा इथं स्वागत सत्कार करतोय. आदिलभाई यांना नम्र विनंती असेल की आपल्या मान्यवरांचं स्वागत सत्कार करावा. आलेल्या सर्व अतिथी जनांचं इथे स्वागत करणं ही आपली संस्कृती आणि या संस्कृतीला धरून चालणारा हा ICPL चा पर्व क्रमांक 2. नक्कीच हा पर्व नसून आपल्यासाठी सर्वांसाठी एक गर्व आहे. यानंतर तुषारदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा इथे सत्कार करण्यासाठी मी आमचे दादा यांना इथे नम्र विनंती करेल की इथे सत्कार करून घ्यावा. रितेश दादा भोईर यांना इथे प्राचारण करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. मान्यवरांनी आपला जो अमूल्य वेळ दिलेला आहे त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. नक्कीच यानंतर श्रीकांतजी फाळके साहेब, अध्यक्ष रामदास शेवाळे प्रतिष्ठान यांचा इथं सत्कार करण्यात येत आहे. जावलाबाई यांना नम्र विनंती असेल की श्रीकांतजी फाळके साहेब, अध्यक्ष रामदास शेवाळे प्रतिष्ठान यांचा इथं स्वागत सत्कार करावा. नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं इथं हार्दिक हार्दिक स्वागत होतं आणि वेळेच्या अभावी त्यांना थोडं लवकर जावं लागत आहे. बॅक टू द. तसेच इरफान पटेल, कळंबोली शहर अध्यक्ष यांचं इथं आल्याबद्दल खूप खूप आभार. रितेशजी भोईर साहेब, निखिलजी चव्हाण, अध्यक्ष तुषारदादा पाटील युवा मंच, रितेशजी चव्हाण साहेब, ऋतुराज बाबर, भरत इंगळे अशा खूप सारे मान्यवर आपल्याला या सत्रामध्ये दिसलेले आहेत. तसेच जर बघितलं तर येणाऱ्या या 3 दिवसामध्ये अजून भरपूर सारे मान्यवराला आपल्याला या स्टेजला जॉईन होताना दिसतील. बॅक टू द फडके सर. .38 4 षटक समाप्त झालेत. 38 धावा धावपलकावरती. 4 फलंदाज बाद आहे. नवीन गोलंदाज डेथ ओव्हर स्पेशल मोहम्मद साकिब हा गोलंदाज आहे, शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय. आणि समोर फलंदाज आहे जो 6व्या क्रमांकावरती आलाय, विश्वनाथ, आणि त्याच्या सोबतीला बाला. बाला मगापासून पाहिलं तर 9 धावेवरतीच आहे. बालाला आता फ्रंटला यावं लागेल कारण बाला आलाय तिथनं धावा आल्यात, त्यामुळं त्या धावा थांबता कामा नये. 38 ऑन अ बोर्ड. 38 धावा धावपलकावरती लागल्यात. मोहम्मद आलाय शेवटच्या षटकामध्ये. ओ पिकअप स्ट्रोक आहे, वाईड स्क्वेअर लेगला, फिल्डर डीप मध्ये. अनुप हा झेल कालच्या मॅच मध्ये आपण पाहिलं संजू सॅमसनचा झेल असा टिपला होता. एक्झॅक्टली असाच फटका होता, पिकअप स्ट्रोक होता. आणि 5वा फलंदाज माघारी परतला जातोय. BMG ग्रुप या टीमचा 38 धावा, 5 फलंदाज बाद आहेत. मोहम्मदला यश मिळालंय. नवीन फलंदाज कोण आहे? नवीन फलंदाज आला. आता या फलंदाजाला धावा मजबूत बनवावे लागतील. हो फटका चांगला आहे. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे, थोडस प्रेशर आहे फिल्डर वरती. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा. 2 धावा पूर्ण आहेत. अक्षय ठाकूर आहे स्ट्रायकर एंडला. फलंदाज ये तो सीधा साधा है.
त्यामुळं हा अक्षय काय करणार. अक्षय ठाकूर 1 बॉल 2 धावा. टीमची टोटल 40 धावा. 5 फलंदाज माघारी परतलेत. शेवटचे 4 बॉल आहेत टार्गेट सेट करण्यासाठी. अंतिमचे 4 बॉल. मोहम्मदनं ओव्हरची सुरुवात विकेटने केली. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आहेत. हो फुलटॉस. इकडे मागे फिल्डर कोण लाईनच्या पलीकडे. हा चौकार. काय फटकेबाजी आहे. अगदी ज्या पद्धतीनं फिल्डिंग लावली आहे ना त्याच्या विरोधातच ही बॅटिंग चालू आहे. कारण कव्हरचा फिल्डर हा 38 सर्कलच्या आतमध्ये. अगदी डीप पॉइंट आणि लॉंग ऑफ हे फिल्डर होते परंतु तिथे गॅप भरपूर मोठा आणि तिथे चौकार वसूल केलाय फलंदाज अक्षय ठाकूरनं. 44 झाल्यात. जी एक मनामध्ये टार्गेट होतं बीएमजी ग्रुपच्या की 50 पर्यंत पोहोचता यायला हवं. तर असं वाटतं की यार 50 बनतील. 3 बॉल शिल्लक आहेत आणि अक्षय चांगल्या लयमध्ये. ओ फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग स्वीट साऊंड ऑफ द बॅट. व्हॉट अ स्ट्रोक. षटकार आणि 50 धावा धावपलकावरती पूर्ण टीमची टोटल. षटकार तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ठोकला गेलाय. फलंदाज अक्षय ठाकूर 3 बॉल 12. टीमची टोटल 50. 5 फलंदाज माघारी आहेत. शेवटचे 2 बॉल. गोलंदाज मोहम्मद. येस एच अँड टेकन. बॅटची वरची कडा. आवाज आला इथपर्यंत आणि यष्टी रक्षकांनी चांगला झेल टिपलाय. 6वा फलंदाज विजय थापा होते यष्टी रक्षक. परंतु अक्षय ठाकूरची छोटीशी इनिंग 4 बॉल 12ची मोलाची राहील या मॅच मध्ये. कारण टीमची टोटल 50 झाली आहे. जर या 12 आल्या नसत्या तर अजूनही 38 धावा राहिल्या असत्या. 40च्या आतमध्ये संघ राहिला असता. परंतु अक्षय ठाकूरची ही फलंदाजी लाभदायक आहे. बॉल गोलू. चलो गोलू ठीक है कोई बात नहीं. शेवटचा बॉल आहे गोलू. ओ गोलूचा हा फटका कव्हरच्या दिशेला. फिल्डर आहे पूर्ण झाले. पलकावरती लाग आणि 53 धावे आता दिलं जातंय हत्यारा टायगर टीमला. 30 बॉल आणि 53 धाव्यांची गरज. नक्कीच जर बघितलं तर या दरम्यान इथे टॉस होणार आहे. यानंतरचा होणारा सामना असणार आहे नक्कीच
नक्कीच यानंतरचा होणारा सामना असणार आहे शहीद भगतसिंग त्यांच्या विरुद्ध इथे खेळताना दिसेल श्री FNFT चॅलेंजर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना नम्र विनंती असेल की नाणेफेकीसाठी इथे टॉस बॉक्समध्ये यावे. तसेच आमचे मान्यवर रितेश दादा भोईर यांना नम्र विनंती असेल की पुढील सामन्याचा नाणेफेक करून घ्यावा. रितेश दादा भोईर एक आयोजक आहेत तसेच प्रमुख मान्यवर सुद्धा आहेत. यांना नम्र विनंती असेल की या पुढील सामन्याचा इथे नाणेफेक करून घ्यावा. शहीद भगतसिंगचे कप्तान नॉटी सिंग यांना नम्र विनंती असेल की टॉस बॉक्सशी संपर्क साधावा. श्री FNFT चॅलेंजर्सचे कप्तान इथं अवेलेबल आहेत. MH129160 या क्रमांकाची गाडी ज्याची कोणाची असेल त्याने ती गाडी बघावी. त्या गाडीची काच इथे फुटलेली आहे. चला यानंतर नाणेफेक करून होणार आहे नाणेफेक होणार आहे ती म्हणजे शहीद भगतसिंग वर्सेस श्री FNFT चॅलेंजर्स. चला रितेश दादा भोईर यांना नम्र विनंती असेल की या दोन संघांमध्ये आपण नाणेफेक करून घ्यावी. श्री FNFT चॅलेंजर्स वर्सेस शहीद भगतसिंग दोन्ही धाकड टीम या प्रभागातील या विभागातील. नॉटी सिंगचा कॉल असणार आहे. हेड आणि हेड नक्कीच नाणेफेक जिंकलेली आहे नॉटी सिंग म्हणजेच शहीद भगतसिंग या संघाने. तर नाणेफेक जिंकल्यानंतर आपण काय घेऊ इच्छिता? फील्डिंग लेने के पीछे का रीजन? नहीं, पहले फील्डिंग करेंगे, चेसिंग करेंगे हम लोग. आप चेसिंग में ज्यादा बिलीव करते हो? हाँ जी. तो आपकी स्ट्रैटेजी क्या रहेगी? कुछ नहीं, नॉर्मल. जैसे आए वैसे खेलेंगे? यकीनन बहुत बहुत बधाई आपको टॉस जीतने के लिए और अच्छा गेम करिए. नक्कीच विशाल डोळे आपण आपला संघ घेऊन इथे उभे आहात श्री FNFT चॅलेंजर आणि हा सामन्याचा नाणेफेक आपण हारलेले आहात. आपल्याला पहिले फलंदाजी करायची तर आपली स्ट्रॅटेजी काय असेल, आपण माइंडसेट काय करून आले असते आणि जर का टॉस जिंकला असतं तर आपण काय निर्णय घेतला असता? आम्ही टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीच करणार होतो कारण आमची स्ट्रॅटेजी अशी होती की आम्ही पहिले स्कोअरबोर्डवरती फ्रीली खेळून एक 70 ते 80 धावा लावू आणि समोरच्या टीमला प्रेशरमध्ये टाकू. नक्कीच RPL मी स्वतः कव्हर केलंय आणि RPL मध्ये थोडक्याने बाईक हुकली आणि तशाच पद्धतीची कार्बन कॉफी बाईक या ग्राउंडवरती या ICPLच्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी श्री जरे सरांकडनं ठेवण्यात आलेली आहे. तर त्या बाईककडे कोणत्या दृष्टिकोनातून आपण बघता? सध्या मी बाईककडे नाही बघत आहे कारण माझ्यासाठी प्रत्येक गेम इम्पॉर्टंट आहे. जर प्रत्येक एक एक गेम जिंकलो तर ते बाईकच्या जवळ जाऊ, नाहीतर आत्ताच बाईकचा विचार केला तर एक एक गेम हातातून निसटत जाईल. त्याच्यामुळे फक्त ॲट अ टाइम एका गेमवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आणि जिंकायचा प्रयत्न करायचा बस. नक्कीच जर बघितलं विशाल तर हार आणि RPL मध्ये झालेली हार ती किती जिवारी लागली आणि त्यानंतर आपण काय प्रयत्न केला? तसं बघायला गेलं तर कोणती हार जिवारीच लागते कारण कोणच हारण्यासाठी खेळत नाही. जो तो एवढी मेहनत करत असतो तो जिंकण्यासाठीच खेळत असतो आणि माझा सदैव प्रयत्न असतो की आपण चांगला खेळ करायचा, चांगला खेळ करत राहायचं. हार जीत हा क्रिकेटचा पार्ट आहे, कधी जिंकणार कधी हारणार, फक्त चांगलं खेळत राहा आणि नियमात खेळत राहा. नक्कीच हे विशाल डोळे हर एक व्यक्तिमत्व आणि टॉस झाला होता. धन्यवाद विशाल. टॉस झाला होता शहीद भगतसिंग आणि श्री FNFT. नाणेफेक जिंकलेली आहे शहीद भगतसिंग संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. बॅक टू द फडके सर. नक्कीच 3 चेंडूचा इथे होतो खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती लागताना दिसतात 8 धावा. स्ट्राईकला असेल अमित भगत, एक स्टार प्लेअर या ग्राउंडचा. ब्लॉक होलला टाकले चेंडू ट्रॅव्हल करतो, जातो सरळ मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी
क्षेत्ररक्षक राहुल येतात, उचलतात, फेकतात, एकही धाव घेतली जात नाही. तेवढाच तेज तरबेर गोलंदाज नावडा एक्सप्रेस नक्कीच उमेश खाडावकर गॅप शॉट सिलेक्शन. अतुल येतात, उचलतात, फेकतात, तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. नक्कीच इथे होतो एक षटकाचा खेळ समाप्त. टार्गेट असणार आहे तो म्हणजेच नक्कीच 53 धावाचा एका षटकामध्ये येताना दिसल्या त्या 9 धावा. उर्वरित 24 चेंडू आणि 44 धावांच्या अजूनही गरज असणार आहे. BMG ग्रुप महाराष्ट्र राज्य एक भला मोठा ग्रुप, कळंबोलीतील युवा पिढीला घेऊन जाणारा ग्रुप म्हणजे BMG ग्रुप. नक्कीच खूप सारे मित्रवर्ग त्या ग्रुपमध्ये जुळले गेलेत आणि जुळत जातील यात कोणतीही शंका नाही. जवळपास 150 ते 200 यंगस्टारांचा हा ग्रुप म्हणजे BMG ग्रुप. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातो मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषेबाहेर. हा येतोय खणखणीत चौकार. संघाचं खातं सुद्धा 4 खोललं गेलं होतं. या षटकाचं खातं सुद्धा 4 खोललं जातोय. बबुल आक्रमक शैलीची खेळी करताना दिसत आहेत. बबुल यांना माहिती आहे जर फ्रायडे आणि सॅटरडे या 2 दिवशी आपल्याला खेळ करून आपल्या संघाला पुढच्या राऊंड मध्ये नेण्याचा प्रयत्न करायचा. पुन्हा एकदा लॉंग 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 येणारा हा षटकार. ICPL लीग 2026 पर्व दुसरं, या दुसऱ्या पर्वामधला हा खणखणीत षटकार. बबुल आक्रमक भूमिका इथं पार पाडताना दिसत आहेत. 7 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा स्लोअर प्रतिचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न केला बबुल भगत यांच्याकडनं, परंतु धुरारी तलवार लगा तो बाद नाही तो आबाद. डॉट चेंडूची होते सांगता. अजूनही 21 चेंडू आणि 34 धाव्यांची आवश्यकता. जवळपास बघितलं तर 9.71 ची रिक्वायर्ड रन रेट असणार आहे. पुन्हा एकदा नटराज मुद्रामध्ये येऊन चेंडूला फेकून दिलं. चेंडू जातोय सरळ फाईन लेगच्या दिशेने, सीमा रेषेबाहेर. खणखणीत चौकार. बबुल हातेरा टायगर्स याने का या फलंदाजावरती बोली लावली माहीत असतानाही की हा फलंदाज फक्त 2 दिवस अवेलेबल आहे. संडेच्या दिवशी काही कारणास्तव हा फलंदाज खेळू शकणार नाहीये, परंतु तरी सुद्धा या फलंदाजावरती एवढी मोठी बोली लावणं नक्कीच जमेची बाब असेल ती हतेरा टायगर्सच्या संघाकडनं. पुढचा चेंडू राहुल टू बबुल एकाच संघातनं खेळणारे ग्रामीण संघामध्ये दोन्ही रोडपाली गावचे सुपुत्र या आत्ता मात्र इंटर कॉर्नी प्रीमियर लीग मध्ये एकमेकांच्या अपोजिट, एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसत आहेत. परंतु दोन्ही फलंदाज आपली कामगिरी योग्यरित्या पार पाडताना दिसत आहेत. अजूनही सामना समान स्थितीवरती. 19 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज. स्ट्राईकला असतील मुकुंद पांडे. आतापर्यंत एकच चेंडू खेळलात, तोही निर्धाव. आणि उर्वरित 11 चेंडू म्हणजेच 10 आणि 10 चेंडू खेळल्यात त्या बबुल भगतने. जास्तीत जास्त स्वतःकडे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला बबुल भगत यांनी, कारण त्यांना विश्वास आहे की माझ्यामध्ये ती क्षमता आहे, पोटेन्शियल आहे की मोठे फटके मारून आपल्या संघाला विजयाच्या समीप नेऊ शकतो. तोच बबुल खूप आक्रमक फलंदाजी करताना दिसला.
परंतु आता 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती लागतात 12.00च्या सरासरीने 24 धावा, येणारे 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. नक्कीच बघितलं तर वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येताना दिसतात इथे. उमेश खानावकर नावडा एक्सप्रेस नावाने ज्या गोलंदाजाला संबोधला जातो तोच गोलंदाज उमेश खानावकर. थोडेसे महागडे आजच्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये होताना दिसले. आता मात्र स्ट्राईकला येतील मुकुंद पांडे आणि त्यांच्या विरुद्ध उमेश खानावकर. दोन्हीही प्लेयर जर का बघितले तर पंक्स या संघातनं खेळताना दिसतात. मुकुंद पांडे आणि उमेश खानावकर. परंतु या ICPL प्रीमियर लीगच्या सत्रामध्ये ऑक्शनमध्ये ही जोडी मात्र तुटली आणि एक प्लेयर आला हतेरा टायगर्समध्ये आणि एक प्लेयर आला BMG ग्रुपमध्ये. याच खेळाला तर ICPL म्हटलं जातं. का हा ICPLचा पर्व नेहमी शानदार मानला जातो आपल्या संघाकडनं, कारण प्रत्येक प्लेयर हा उच्च कोटीची कामगिरी करत असतो आणि ह्या कामगिरीला इथे एक नामांकित स्पर्धा म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला जातो. दोन चेंडूंचा खेळ होतो इथे समाप्त. स्कोर कार्ड वरती लागतात त्या 26 धावा. पुन्हा एकदा ब्लॉक आउटला टाकला चेंडू अलॉंग द ग्राउंड. बॅलर्स बॅक हा फटका येतोय सरळ राहुल भोईरच्या हातामध्ये. तत्पूर्वी एक धाव रोखू शकत नाही. ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकांमध्ये हाणामारी केली गेली फलंदाजांकडनं, तेवढ्या चांगली जी गोलंदाजी करण्यात येते ती म्हणजे उमेश खानावकर यांच्याकडनं चांगलं कमबॅक केलं जातं. स्ट्राईकवरती वारंवार मुकुंद यांना आणण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण त्यांना माहिती आहे बबूल भगत जर का स्ट्राईकवरती राहतील तर लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करू शकतील. पण एकदा कट केलेला चेंडू गल्लीच्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक दिसत नाहीये. सरळ चेंडू जातोय जमिनीला घासत चाटत पुसत सीमा रेषे बाहेर. हा येतोय ICPL 2026 चा चौकार. नक्कीच बघितले तर स्कोर कार्ड वरती 31 रनांची इथे पार्टनरशिप झालेली आहे. अजूनही कोणत्याही प्रकारचा विकेट गेला नाही. स्विचिटचा प्रयत्न होतोय सफल. चेंडू पुन्हा जातोय गले आणि थर्ड स्लिपच्या मधनं सीमा रेषे बाहेर. लगातारचा दुसरा चौकार. नक्की जर का बघितलं तर आतापर्यंत 1.5 चेंडूंचा मारा केलेला आहे तो उमेश खानावकर यांनी, म्हणजेच लगभग 11 चेंडूंमध्ये 20 धावा बहाल केलेल्या आहेत समोरच्या टीमला. तेच उमेश खानावकर या षटकात शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील. 13 चेंडू आणि 18 धावेंची आवश्यकता. हा चेंडू निर्धाव येणं खूप गरजेचं असणार आहे. हो, खोदून काढला गेलाय. सौरभ चेंडू खाली येतील.
सुरेख क्षेत्ररक्षण सौरभ यांच्याकडनं. BMG ग्रुपचे एक सदस्य सौरभ गायकवाड, चांगले खेळाडू, चांगले फलंदाज आणि तेवढेच चांगले यष्टीरक्षकही करतात सौरभ गायकवाड. आता मात्र 12 चेंडू आणि 17 धाव्यांची आवश्यकता. बघितलं तर बबुल यांच्या भाषेत 3 फटक्यांची गरज. बारा चेंडू आणि 17 धाव्यांची आवश्यकता. 8.5 ची सरासरी असणार आहे. अंपायर प्लीज स्पीडअप करायला सांगा, आपल्याला भरपूर सामने खेळायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. चला पंच स्पीडअप करा प्लीज, खूप वेळ आहे. आणि बघितलं तर आम्हाला पंच म्हणून जे कामगिरी पार पाडतायत ते म्हणजे पंच रघु सर आणि महेश सर. नक्कीच नक्कीच बघितलं तर MCC ची एक्झाम क्रॅक करून या पंचांनी त्यांच्याकडे ती पदवी धारण केलेली पंच म्हणजे महेश सर आणि रघु सर. कोणत्याही प्रकारची चुकी होणार नाही. ट्रॉफी जवळपास सर 20 किलोची आहे आणि पारितोषिक असेल, कॅश प्राइज, तसेच मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक असणार आहे. एवढ्या भव्य दिव्य आयोजनासाठी जर का बघितलं तर ही मेहनत घेणं खूप गरजेची होती आणि मेहनत घेतली गेली आमच्या प्रमुख 10 शिलेदारांकडनं, म्हणजेच जावला भाई असतील, विशाल डोळे असतील, सागर पाटील असतील, रितेश भोईर असतील, बबुल भगत असतील, त्यानंतर नॉटी सिंग असतील, सन्नी सिंग असतील, तसेच राहुल भोईर असतील आणि भरपूर साऱ्या टीम्स असतील. या सर्व टीम्सने या मॅचला एवढं उंच स्तरावरती नेण्याचा प्रयत्न केला गेला. 12 चेंडू आणि 17 धाव्यांची आवश्यकता. स्ट्राईकला मुकुंद फीट खेळण्यामध्ये माहिर असे फलंदाज म्हणजे मुकुंद. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पर्यंतचा चेंडू होता. बॅट आणि चेंडू मध्ये कोणत्याही प्रकारचा कनेक्शन होत नाही. सर बघितलं तर गोलंदाज असतील ते म्हणजे धनंजय हिलाल आणि मुकुंद पांडे, हे दोघं सुद्धा एकाच टीम मधनं खेळताना दिसतात. ते म्हणजे पंक्स आदिल भाई यांच्या बांधणीतनं बांधलेला हा संघ पंक्स. परंतु ICPL मध्ये दोन्ही टीम्स वेगवेगळ्या टीम मध्ये खेळताना दिसत आहेत. बॅटची लिडिंग घेऊन घेणारा पेंडू, परंतु इथे होते लेग स्लिप कडनं चुकी. झेल उडाला होता परंतु झेल सुटला घेता स्ट्राईक रोटेट झाली. यामध्ये सर्वात मोठा लॉस जर सर बघितला तर स्ट्राईक रोटेट झाली. येणारे 10 चेंडू आणि 16 धावेंची आवश्यकता जरी असेल, परंतु बबुल भगत कालच्या नाईट रजनीमध्ये कळंबोलीमध्ये खेळत असताना खूप चांगली फलंदाजी केली. भलेही सामना हरला गेला, परंतु बबुल यांनी त्यांची स्वतःची छाप त्या ग्राउंडवरती ठेवलेली आहे. ते म्हणजे 27 धाव्यांमध्ये. एक बलाढ्य संघ आपल्या समोर असताना सुद्धा आपल्या संघाने म्हणजेच गावदेवी 11 या संघाने चांगली फलंदाजी केली. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात एक कळंबोली फायटर सुहास करे, प्रतीक ठाकूर, दरेकर, सागर दरेकर असे बलाढ्य फलंदाज गोलंदाजांना पुढचा चेंडू धनंजय टू अमित भगत. ज्या पद्धतीने मी म्हटलं कॅच सुटली त्याचा गम नाही, परंतु स्ट्राईक रोटेट झाली आणि ज्यावेळी स्ट्राईक रोटेट झाली त्यावेळेस कॅप्टन कुल हे थोडे पारा चढलेला दिसला, कारण त्यांना माहिती होतं कॅच सुटणं तेवढं महत्वाचं नव्हतं, त्याच्यापेक्षा स्ट्राईक रोटेट होणं खूप महत्वाचं होतं. बबुल भगत आले स्ट्राईकला, नीवरती येऊन चेंडूला घेतला बल्ल्यावरती आणि चेंडूला सरळ फेकून दिलं सीमा रेखा पार. आता हुआ ये ICPL 2026 का
षटकार. चला बॉलची फेकी करा प्लीज. नक्कीच अवांतर चेंडू झाला जातोय. नक्कीच बाद झालेला फलंदाज असतील ते म्हणजे बाबुल भगत. वैयक्तिक 32 धावा करून बाद होताना दिसले. तर हॅलो हॅलो आवाज नाही. हॅलो हॅलो हॅलो. स्लोअर पद्धतीचा चेंडू, फसवा चेंडू टाकला जातोय. 7 चेंडू आणि 9 धाव्यांची आवश्यकता. आपण वळूया ग्राउंड वरती, पिच वरती. स्ट्राईकला असतील अनुप, नॉन स्ट्राईकला मुकुंद पांडे. 8 चेंडू आणि 11 धावा करून अजूनही स्ट्राईक वरती या पिच वरती 8 मांडून उभे आहेत. म्हणजे मुकुंद पांडे आतापर्यंत टाकलेल्या 2 एका चेंडूवरती शून्याची धावसंख्या खेळून अनुप पुन्हा एकदा अवांतर चेंडू पंचांकडनं घोषित करण्यामध्ये यशस्वी होताना दिसत आहेत ते. पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. उमेश कानावकर इथे होते पारी समाप्त अनुप तिवारीची. सर बघितलं तर सामना जरी अटीतटीचा असेल, 1 हँडेड होण्यासारखं वाटलं. 6 चेंडू आणि 8. हॅलो 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 हॅलो.
माइक चेक. असणारे मॅच मध्ये अजूनही रंगत बाकी आहे. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो चेक. हॅलो. काय घेऊन घेतील तर ते आज आता आणि जातो सहा चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. राहुल भोईर सेफ लँड म्हणजेच मुकुंद पांडे यांच्या इथं पारीचा होता ना अंत. तेरा टायगरचं बबुल भगत जोपर्यंत स्ट्राईक वरती होते तोपर्यंत मॅच पूर्णपणे स्वतःच्या खेम्यामध्ये होती, परंतु आता होत्याचं नव्हतं झालेलं आहे. यकीनन देखा जाए तो पांडे जी ऑन ड्यूटी. नवीन फलंदाज येताना दिसतात तिथे संदीप चव्हाण. 5 चेंडू आणि 8 धावांची कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नसावी. पंच आपण पॅनलाइज करू शकता, नो डाऊट. हॅलो हॅलो हॅलो. ICPL क्रमांक 2 आणि या दुसऱ्या पर्वामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा, वेळेचं महत्व आपल्याला जाणणं खूप गरजेचं असेल. हॅलो. हॅलो 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 हॅलो. माइक चेक. हॅलो हॅलो हॅलो. बस 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 बस. थँक्यू सो मच. हॅलो चेक. हॅलो चेक. 5 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 8 धावा. स्ट्राईकला सँडी. हो, लेग साईडला कटून काढल्या चेंडू. क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो का, नकार दिला जातो. चांगलं क्षेत्ररक्षकाकडनं. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण होते. 7 धाव्यांची अजूनही आवश्यकता असणार आहे. नक्कीच फलंदाज चेतन साळुंखे नक्कीच जर का बघितलं तर अजूनही 4 चेंडू आणि 7 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. कोण जिंकणार हा सामना, कोण रोखणार हे वादळ चेतन नावाचं बघणं आणि वार्या. ब्लॉक होलला टाकला चेंडू. पंचांकडे मागितली जाते दाद. फिल्डरकडनं होते चुकी. जिथे एकही धाव नव्हती तिथं 2 धावा सहजरित्या केल्या जातात पूर्ण. नंतर नक्कीच बघितलं तर लेग बाय स्वरूपात आलेल्या हा 2 धावा. श्लोककडनं खूप सुरेख गोलंदाजी केली जाते, परंतु क्षेत्ररक्षक करतात इथे चुकी. सौरभ या क्षेत्ररक्षकावरती होताना दिसतील नाराज. ना आव देखा ना ताव देखा.
मॅन ऑफ द षटकार मारून आपल्या संघाला इथे विजय घोषित केला जाते. चेतन साळुंके कॅप्टन ऑफ दिस मॅच. नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहेत. तत्पूर्वी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो या रायगड विभागातील एक गोड आवाज फडके सर यांच्याकडे. नक्कीच जर का बघितलं तर मॅच समरी इथे आपल्याला बघायला भेटते. प्रथम फलंदाजी करत असताना BMG ग्रुपने राहुल यांनी 12 चेंडूमध्ये 16, अक्षय ठाकूर यांनी 4 चेंडूमध्ये 12, बाला गायकवाड 7 चेंडू 9 धावा, अतुल यांनी 1 चेंडू 2 धाव. चांगली फलंदाजी, परंतु बबुल भगत, मुकुंद पांडे, चेतन साळुंके आणि संदीप चव्हाण यांनी